टीव्ही वाहिनी आणि जाहिरात क्षेत्र हे एक समीकरण आहे। टीव्हीचा वाढता प्रेक्षक वर्ग आणि जाहिरात क्षेत्र जितकं पसरलं जातं याची दखल घेत मनोज गोखले यांनी मीडिया एजन्सी सुरू केली आहे, जिचं नाव आहे मीडिया अँड टीए। ही एजन्सी सुरू करून आता याला 25 वर्ष पूर्ण झालेत आणि याच निमित्ताने ते त्यांच्या प्रवासाबद्दल सांगतायत। ऐकूयात। नमस्कार। साल 1999 15 ऑगस्ट 1999ला महाराष्ट्रातली पहिला रिजनल चॅनल म्हणजे प्रादेशिक वाहिनी चालू झाली आणि त्यावेळी मी सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमधनं पोस्ट ग्रॅज्युएशन करत होतो ॲडव्हर्टायझिंगमधलं। तर ते माझं कंप्लीट झालेलं होतं आणि त्यानिमित्ताने मला मुंबईच्या एजन्सीजमध्ये मुंबईच्या ॲडव्हर्टायझिंग फील्डमध्ये माझा वावर होता। तर तेव्हा मला त्याचं खूप फॅसिनेशन होतं आणि असं करत असताना स्वतःचं काहीतरी करावं म्हणून मी 9 सप्टेंबर 1999 साली महाराष्ट्रातली पहिली टेलिव्हिजनसाठी म्हणून काम करणारी एजन्सी चालू केली, मीडिया अँड टीए नावाने, 9 सप्टेंबर 1999 रोजी। आणि ते करत असताना हळूहळू प्रवास सुरू झाला। मग एकाचे 2 चॅनल झाले, मग एंटरटेनमेंट 2 चॅनल झाल्यानंतर रिजनल न्यूज चॅनलचा लॉन्च झाला, मग 1 चॅनल लॉन्च झाला। असं करत 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 आत्ता जर 2024 साली आपण बघितलं तर प्रादेशिक वाहिन्या आपल्याकडे साधारण 20च्या आसपास आहेत। तर असा हा प्रवास एवढी वर्ष मी स्वतः माझ्या डोळ्यांनी 25 वर्ष विटनेस केलेला आहे। आणि तेव्हा सुरू करताना माझ्यासमोर आव्हानं जर विचार केली तर 3 प्रकारची आव्हानं होती। एक म्हणजे नवीन मीडिया असल्यामुळे हा मीडिया का करायचा, इथं लोकांना आणायचं कसं ॲडव्हर्टायझरला, हा खूप मोठा प्रश्न होता आणि ते कन्व्हिन्स करायचं होतं। ते कन्व्हिन्स केल्यानंतर त्यांच्या प्रॉडक्टप्रमाणे कुठे जाहिरात करायची हे कन्व्हिन्स करणं अवघड होतं। आणि ते केल्यानंतर सगळ्यात मोठी इव्हेंच्युअल जबाबदारी होती ती म्हणजे त्यांना त्याचा रिस्पॉन्स आला पाहिजे। तो रिस्पॉन्स आला तर तेच पुढे जाऊन परत ॲडव्हर्टायझिंग करतील आणि याचा सगळ्याचा फायदा असा होईल की मीडिया आपल्या इथं ग्रो होत राहील, असं माझं तेव्हाचं प्रोजेक्शन होतं। आता 20 चॅनल झाल्यानंतर ॲडव्हर्टायझरच्या असं लक्षात यायला लागलं की कुठं करायचं। तर त्याची सुरुवात अशी झाली होती की पहिलं सिलेक्शन ॲडव्हर्टायझर त्याच्या चॉईसप्रमाणे करायचं की मला हा चॅनल मी बघतो किंवा माझ्या आजूबाजूचे हा चॅनल बघतात, मला हा आवडतो चॅनल, याच्यावरनं सुरुवात झाली। ते करता करता आपल्याकडे डेटाचं युग आलं, म्हणजे बार्कनी डेटा द्यायला सुरुवात केल्यानंतर आपल्याला खूप मायक्रो लेवलचा डेटा मिळायला लागला की बाबा कुठल्या एरियामध्ये, म्हणजे कुठल्या शहरामध्ये, कुठल्या झोनमध्ये किती लोक कुठला चॅनल कसं बघतात, ज्याला नंबर प्लॅनिंग म्हणतात। तर ते इव्हेंच्युअली मी शिकलेलो होतो, नंबर प्लॅनिंगसुद्धा। तर नंबर प्लॅनिंग करताना माझ्या असं लक्षात आलं की क्लायंट आता कन्फ्यूज व्हायला लागला आहे। तर इथे एक्झॅक्टली मीडिया एजन्सीचा रोल इथं प्रकर्षाने जाणवायला लागला की कुठला चॅनल सिलेक्शन करायचं बाबा। याचं कारण असं, टी व्ही मीडिया करत असताना स्टेक्स खूप हाय असतात, तर त्याच्यामध्ये तुमचं जर प्लॅनिंग चुकलं तर क्लायंटचं खूप नुकसान होऊ शकतं। तर ते नुकसान होऊ नये म्हणून कुठला चॅनल सिलेक्ट करायचा याच्यावर विषय आला नंबर्समुळे। आता कन्फ्युजन वाढलं तेव्हा मी त्याच्यावरती एक पर्याय असा शोधला की माझ्या डोक्यात कल्पना आली की आपण फक्त नंबर प्लॅनिंग किंवा ॲडव्हर्टायझर्स चॉईस प्लॅनिंग न करता आपण त्याचं प्रॉडक्ट काय आहे यासाठी मार्केटिंगचं ज्ञान असायला पाहिजे। आपण त्याचं प्रॉडक्ट काय आहे आणि प्रोफाईल प्लॅनिंग करू, ज्याच्यामध्ये नंबरचा आधार घेतलेला असेल पण त्याचा रेफरन्स हा 30-40% असेल आणि त्यानंतर त्याचं प्रोडक्ट प्रोफाईल काय आहे याच्याप्रमाणे आपण मीडिया प्लॅनिंग करू। आणि माझ्या सुदैवाने म्हणा किंवा माझ्या अभ्यासामुळे म्हणा आणि माझ्या निरीक्षणामुळे म्हणा याचा गेले 25 वर्षामध्ये खूप ॲडव्हर्टायझर्सला फायदा झालेला आहे। आता हे करत असताना तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी प्रिंट आणि आउटडोअर हे ट्रॅडिशनल मीडिया होते। तर जेव्हा टी व्ही लॉन्च झाला तेव्हा लोकांना असं वाटायला लागलं आता प्रिंट मीडियाचं काय व्हायचं, आउटडोअरचं काय व्हायचं, कारण टी व्ही खूप डॉमिनेट करायला लागला मीडिया। एक्सप्रेसिव्ह मीडिया असल्यामुळे, लोकांच्या घराघरात पोचत असल्यामुळे, सिंगल स्पॉट एअरिंग असल्यामुळे, एकदा स्पॉट लावला की तुमचं अख्ख्या महाराष्ट्रात पोचता तुम्ही। तर हा त्याचा फायदा होता। ते करताना लोकांना वाटायला लागलं प्रिंट मीडियाचं काय होणार, आउटडोअरचं काय होणार। तर असं काहीच घडलं नाही। टी व्ही मीडिया जसा वाढला तसा प्रिंट अजून आहे तसंच आहे। आता त्याच्यामध्ये डिजिटल मीडिया किंवा सोशल मीडियानी भर घातलेली आहे। पण हे सगळं बघत असताना गेली 25 वर्ष मला असं जाणवत आहे की प्रत्येक मीडियाचं स्वतंत्र अस्तित्व आहे, त्याचे फायदे आहेत, त्याचे ॲडव्हान्टेजेस म्हणतो आपण ते आहेत, त्याचे तोटे आहेत। आता मीडिया एजन्सीचं कामच हे असतं की यातले तोटे काढून टाकायचे आणि फायदे क्लायंटपर्यंत पोचवायचे। तर हे करत असताना गेली 25 वर्ष मला अतिशय अभिमान वाटतो की मी तेव्हा हा विचार केला आणि टी व्हीसाठी एक्सक्लुझिव्ह एजन्सी चालू केली
आणि ते करत असताना अडथळे आले, संघर्ष करायला लागला, सर्व करायला लागलं. पण योग्य अभ्यास केलेला असल्यामुळे आजपर्यंत यशस्वी होत आलेलं आहे. धन्यवाद.